या सगळ्यावर आपली नजर कायम असणार आहे, पण ही थेट दृश्य आपण पाहतोय। अजित पवार विधिमंडळ परिसरात दाखल होत असल्याची ही थेट दृश्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज 11व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करतील। अजित पवार यांचं गुलाबाचं एक रोप देऊन स्वागत केलं जात आहे। प्रसार माध्यमांची असलेली विधिमंडळ परिसरातली ही गर्दी आणि दादांच्या आजच्या ब्रीफकेसमधून काय नेमकं राज्यातल्या जनतेला सादर केलं जाणार, काय नेमकं मिळणार, शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार काय गिफ्ट देणार, लाडक्या बहिणींकरता राज्य सरकार काही घोषणा करणार का, कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांसंदर्भात राज्य सरकार घोषणा करणार का, भावांतर योजनेचा जो मुद्दा फार महत्त्वाचा आहे, या भावांतर योजनेसंदर्भात काय जारी केलं जाईल, अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, अजितदादांचं विधिमंडळ परिसरात आता आगमन झालेलं आहे, गुलाबाचं रोप देऊन त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। पुढच्या तासाभरात दादा अर्थसंकल्प सादर करतील 11व्यांदा। निश्चितच जागवी आपण पाहतोय की अजित पवार सध्या विधान भवनात दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की ज्या पद्धतीत अजित पवार हे 11व्यांदा हे अर्थसंकल्प जे आहे ते महाराष्ट्रासाठी सादर करणार आहेत। आपण पाहतोय की राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाचे सगळेच आमदार जे आहेत त्यांच्या सोबत पाहायला मिळतात। विधान भवनात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ते हार घालून आता अभिवादन करतील आणि थेट विधान भवनात जातील। मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्या आमदारांसोबत बैठक करतील, त्यानंतर कॅबिनेट बैठक देखील होणार आहे आणि त्यानंतर अर्थसंकल्प मांडण्यासाठी अजित पवार जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील। एकूणच सध्या जर आपण पाहिलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी जी आश्वासनं देण्यात आली होती, मात्र त्याची पूर्तता होते की नाही का हे फक्त निवडणुकीच्या पुरताच मर्यादित होतं, हे देखील आज स्पष्ट होताना पाहायला मिळेल। खरं तर 2100 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, सोबतच वीज बिलासंदर्भात जो मुद्दा ऐरणीवरती आहे त्यावरती सरकारच्या वतीनं काही विचार केला गेला आहे का, या सगळ्याच बाबी आहेत आणि आजच ह्यावरती आपण पाहतोय की अर्थसंकल्प मांडताना अजित पवार नेमकं या बजेटमधनं सर्वसामान्यांसाठी काय मांडणार आहे, एकूणच संपूर्ण राज्याचं जे आहे ते लक्ष लागलेलं आहे। अगदी ही दृश्य आपण पाहतोय मीनाक्षी। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय, त्यांना अभिवादन केलं जातंय आणि राज्याचं बजेट अगदी थोड्याच वेळात सादर केलं जाणार आहे। जोरदार घोषणाबाजी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याला अभिवादन करत अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। आता ही दृश्य अतिशय महत्त्वाची आहेत। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दादांचं स्वागतही करण्यात आलेलं आहे। अजित पवार आज 11व्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडतात। अशोक जयस्वाल परिषदेमध्ये अर्थसंकल्प सादर करणार आहेत। शेतीसाठी अनुदान वाढवण्याची वारंवार मागणी केली जाते, या मागणीची पूर्तता होणार का याकडे सुद्धा नजर आहेत। विविध योजनांच्या निधीत काही वाढ केली जाते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल, तर अन्य योजनांच्या तरतुदी संदर्भात देखील वारंवार मागणी केली जाते, या मागणीच्या पूर्ततेकडे साऱ्यांच्याच नजरा असतील। तर ही थेट दृश्य आपण विधिमंडळ परिसरातली पाहतोय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर, पुष्पहार अर्पण केल्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार कॅबिनेटच्या बैठकीकरता हजर राहतील आणि
2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात होईल. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दादांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे. गुलाबाचं रोप देऊन हे स्वागत करण्यात येत आहे. थेट दृश्य विधिमंडळ परिसरातली. नमो शेतकरी सन्मान योजनेत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. या सगळ्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती आणि त्या सगळ्या संदर्भात आता अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सादर होणार आहे अर्थसंकल्प आणि त्यावेळी या सगळ्या संदर्भात घोषणा होते का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. अजित पवार विधिमंडळ परिसरात दाखल झालेले आहेत आणि आता अगदी थोड्याच वेळात कॅबिनेटची बैठक सुद्धा होईल. या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल समोर आल्यानंतर आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पासंदर्भात सगळ्यांच्याच अपेक्षा उंचावलेल्या आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये 3 महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. कारखानदारीची वाढ खुंटली आहे. खरं तर कमी झाली आहे म्हणण्यापेक्षा खुंटली आहे. या संदर्भात निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे. सेवा क्षेत्रासंदर्भात चिंता व्यक्त करण्यात येते. तर लाडक्या बहिणींच्या देखील या सगळ्या योजनेसंदर्भात कौतुक होत आहे. त्यामुळे आता आर्थिक शिस्तीची सांगड घालण्याच्या दृष्टीनं अजित पवार सादर जो अर्थसंकल्प करतील तो अर्थसंकल्प नेमका कसा असेल या संदर्भात आता चर्चा होऊ लागलेली आहे. आव्हानात्मक असणार आहे सरकारसमोर. खरं तर आव्हान असणार आहे हा अर्थसंकल्प सादर करणं. कारण महत्त्वाची बैठक थोड्याच वेळात कॅबिनेटच्या बैठकीला सुरुवात होते. राज्याच्या अर्थसंकल्पाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी दिली जाईल. अगदी थोड्याच वेळात ही बैठक होईल कॅबिनेट हॉलमध्ये, ज्याचं नूतनीकरण गेल्याच आठवड्यात झालेलं आहे. या कॅबिनेट हॉलमध्ये ही बैठक पार पडेल आणि त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प हा मांडला जाणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.